गृह विभाग राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या नाही, मला त्याच्याबद्दल मला काही माहित नाही, कारण का मी रात्री जळगावला गेलो होतो आणि जळगाववरनं मी खूप उशिरा आलो, त्यामुळे मला काहीच माहिती नाही. पवार साहेबांवर म्हटले की पवार साहेब हे स्वतः नास्तिक असल्यामुळे लोकांमध्ये नाही, मग त्याच्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फोटो आला ना बाहेर. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या गणपतीला नमस्कार करताना स्वतः वहिनी आणि साहेबांचा फोटो आला ना बाहेर. तुम्ही म्हणजे इतिहास तज्ञ नाही आहे, तुम्ही म्हणजे खूप अक्कल आहे असं काही नाही आहे. उलटा तुम्हाला डिमेन्शिया झालाय, तुम्ही विसरता. तुम्ही हाजी अराफत तुमच्या बाजूला बसायचा तरी विसरलात की मुसलमान दाढीच ठेवतात म्हणाले. आश्चर्य ना. आवडसाहेब, काल पवार साहेबांबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलं की काही गुण घेण्यासारखे आहेत, पण या गुणाचं करायचं काय. नाही, हे आता तुम्ही आम्हाला सांगू नका आणि तुम्हाला विचारण्याची गरज नाही आणि सांगण्याची गरज नाही. आम्ही करू त्यांच्या गुणाचं जे काय करायचं आहे ते. सुप्रिया सुळेंवर देखील त्यांनी हो, सुळे असं काही म्हणत होते ना. ते सुळे घुसले की किती दुखतं ते जंगलात विचारून घ्या एकदा. सुळे घुसतात माहितीये ना, हत्तीचे सुळे कसे घुसतात. आम्हालाही बोलता येतो, बोलतं कोणाला येत नाही, पण राजकारण हे खूप गांभीर्याने खूप प्रगल्भतेने घ्यायचं असतं. लोकांना दिशा द्यायची असते, लोकांच्या सुखात भर पडेल हे काम करायचं असतं. लोकांचे अश्रू पुसायचे असतात. हास्य विनोद करणारे ह्या जगात खूप आहेत. चार्ली चॅप्लिनही होता, जॉनी लिव्हरही होता, आपण ह्यात. अजित पवारांच्या घरात धाडी पडतात, पण शरद पवारांनी सुळेच्या घरात पडत. हे काय आम्ही याच्यातून काय आपल्यालाही नोटीस आली आणि पवार साहेबांनाही नोटीस आली. धाडी ते त्यांच्या घरात पडत, त्यांच्या शहरात धाडी पडत नाही. ते जाऊन त्यांना पहिले ब्रिफिंग करतात आणि दुसऱ्यांना अडकवतात, असं त्यांनी आरोप केला. हा नवीन शोध आहे, हा जावई शोध आहे. तेच मी म्हणता ना, ह्यांना जे पाहिजे ते त्यांच्या डोक्यात राहत नाही, त्यांच्या बुद्धीत राहत नाही, आणि जे नको ते त्यांच्या बुद्धीत बरोबर राहतं. म्हणजे वारसा जपायचा सोडून, म्हणजे काय मोठा वारसा आहे प्रबोधनकारांचा. या इथलं सगळा समाज व्यवस्था स्पष्टपणाने सांगणारे प्रबोधनकार, आणि इथे खोटं काहीतरी नाटं सांगून ते बाबासाहेब पुरंदरे. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण ते गेले, आणि आपल्या हिंदू धर्मात असं म्हणतात की गेलेल्या माणसाबद्दल काही बोलू नये. जेम्स लेननी जे पुस्तक लिहिलं राजसाहेब, ते वाचा. पान क्रमांक 93, पान क्रमांक सांगतो, पॅराग्राफ नंबर 4. त्या जेम्स लेनला ही माहिती कोणी दिली? आणि हे मी नाही सांगत आहे, हे जेम्स लेननी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलंय. मग तुम्ही ती माहिती का दिलीत? ह्याच्यावर कधी बोलणार आहेत का राज ठाकरे? ह्याच्यावर बोला राज ठाकरे, आम्ही तुम्हाला समर्थन देऊ. ते असं गरगर गरगर फिरवीन, अरे गरगर गरगर फिरवीन काय मालमत्ता आहे काय? मी सांगितलं, मुंबऱ्यामध्ये दहशतवादी सापडले 2009 नंतर, त्याची संख्या मोजा. मी तुम्हाला कागदपत्र काढून देणार आहे पत्रकारांना, कारण मी रात्री उशिरा आलो त्यामुळे जमलं नाही. एक तर जे दहशतवादी मिळाले, जेव्हा दहशतवाद्यांशी संबंध आहे असं म्हटलं जातं, ते मूळतः मुंबऱ्याचे नव्हते, ते भाड्यांनी राहायला आले होते, 2-2 महिने झाले होते. आणि दुसरी गोष्ट, असे 3च प्रसंग घडलेत मागच्या काही वर्षामध्ये. तुम्ही कधी साध्वीवर बोलताना दिसले नाही. अतिरेकी कुठल्याही जाती धर्माचा नसतो. नथुराम हा महाराष्ट्र देशातला पहिला अतिरेकी होता, त्याच्याबद्दल बोलताना आपण कधी दिसत नाही. महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडीचोळीसह परत केलं, हे जगात उदाहरण दिलं जातं की राजा कसा असावा. शिवाजी महाराजांच्या ह्या क्रियेला सद्गुण विकृती म्हटलं गेलं, हे आपण कधी देशासमोर आणलं नाहीत. असं की असं आहे, आता तुम्ही सुपारीच घेतली आहे इथल्या जातीय तणाव माजवायची, वाढवायची, तर त्याला मी तरी काय बोलणार. म्हणून मी साधा प्रश्न विचारला ना. एवढं जर तुम्हाला भोंगा आणि सगळ्या आवाजाबद्दल आहे, तर कालची तुमची सभा तुम्ही महाराष्ट्राची आणि सुप्रीम कोर्टाची माफी मागायला पाहिजे. 100 मीटरच्या अंतरावर कुठलाही भोंगा लागू नये असं मी नाही म्हणलं. असं कायदा सांगतो, कायद्याला जुमानणारे आहात ना तुम्ही, कायद्याप्रमाणे भोंगे काढा सांगता ना. कालच्या सभेबद्दल माफी मागा.
सर, त्याचप्रमाणे शरद पवारांची सर, टीका केलेली आहे. खोचक टीका केलेली का बाबा जेव्हा शरद पवार आनंदात असतात तेव्हा वेगळं रिएक्शन खुश असतं असतात म्हणजे तेव्हा. असं एक वेगळी टीका केली म्हणजे दिल्लीचं राजकारण तेच दिल्ली हलवत असतात. नाही, मला माहित नाही, कारण का अनेक मुलाखती साहेबांच्या मी नाही केल्या आहेत, राज ठाकरेंनी केल्या आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना अधिकची माहिती असेल. पण शिवाजी महाराजांचे ते नावच घेत नाही. काल व्हिडिओ आला की महाराष्ट्र कोणाच्या नावावर एक होऊ शकतो असं जेव्हा राज ठाकरेंनी विचारलं साहेबांना, तेव्हा साहेबांनी एका शब्दात सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज. नाही तर परत म्हणायचे, हा जितेंद्र अरे तुरे बोलतो. अरे जे इथे असतात ते इथे आई, शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. आपलेपणा असतो, आपण आईला ए म्हणतो की नाही, ए आई. तसं शिवाजीला म्हणून म्हणताना लोक शिवाजी म्हणूनच उल्लेख करायचे. परंपरेने ते एकेरीत उल्लेख करायचे, कारण का ते हृदयात होते महाराष्ट्राच्या. अहो म्हटलं की असं लांबचं वाटतं. तेव्हा आता हे सगळंच बदलायचं आहे. तुम्हाला आता काय करणार? जातीय तेढ किंवा जातीय राजकारण हे पवार साहेबांनी सुरू केलं असं मी सांगितलं तुम्हाला ना, आधी तुम्ही ऐकलंच नाही. तुम्ही संजय राऊत यांना सुरुवातीचं माझं ऐकलंच नाही. सुरुवातीला मी ह्याच्यावरती सगळ्यावरती बोललो आहे. संजय राऊत यांना लवंडे म्हणणं, जयंत पाटील यांना जंत म्हणणं आणि अजित पवारांना 4 महिने ऐकायला येत नव्हतं, ह्या टीका कितपत असं आहे की आपण काय बोलतो. माझा एकच प्रश्न आहे की तुम्हाला 4 दिवसात उत्तर सभा का घ्यावीशी वाटली हो? ह्याचं उत्तर द्या ना. तुम्ही 5-5, 6-6 महिने विचारतच नाही कोणाला, पण तुम्हाला 4 दिवसात उत्तर सभा का घ्यायला लागली? कारण का तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता, समाजामध्ये तुमच्याबद्दल असलेली अस्वस्थता. तुम्ही माझी नक्कल नाही करू शकले, तुम्ही सगळ्यांचीच नक्कल करू शकता असं नाही. मी काल ह्याचं उत्तर दिलंय, त्यामुळे आज मी बोलणार नाही ह्याच्यावरती. पण आपल्याला जॉनी लिव्हर ही पदवी